दिल्ली येथील जंतर मंतरवर विविध मागण्यांसाठी विद्यार्थी शांततापूर्ण आंदोलन करत असताना पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। या बंदला राज्यभरातून प्रतिसाद मिळत असताना अमरावती जिल्ह्यातील भातकुली शहरातही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बंद आणि निषेध आंदोलन करण्यात आले। आज सकाळपासूनच भातकुली बसस्थानक परिसरात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र जमले होते। आंदोलनाची सुरुवात भातकुली बसस्थानकापासून झाली। यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध व्यक्त केला। यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर जय भीम, इन्कलाब जिंदाबाद तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून गेला। घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी भातकुली तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने तहसील कार्यालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता। पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन शांततेत पार पडले। मोर्चानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यासाठी तहसील कार्यालयात प्रवेश केला। मात्र त्यावेळी तहसीलदार कार्यालयात उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो असताना जबाबदार अधिकारी उपस्थित नसणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। त्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले। या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे भातकुली तालुकाध्यक्ष देवानंद इंगळे, भारत राऊत, सामाजिक कार्यकर्ते अमर इंगळे, जिल्हा महासचिव भूषण हिवराडे, प्रवीण वानखडे तसेच भातकुलीचे ज्येष्ठ नेते शंकर वाघमारे, गोलू गजबे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या लाठीचार्जच्या निषेधार्थ भातकुलीत काढण्यात आलेल्या या आंदोलनाचा आणि महाराष्ट्र बंदचा सविस्तर आढावा परिवर्तन न्यूजने घेतला। परिवर्तन न्यूजमध्ये तुमचं स्वागत करतो। देशामध्ये सातत्यानं पेपर फुटीच्या घटना होत आहेत आणि या घटनेचा निषेध म्हणून दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सोनम सर आणि अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये 20 तारखेचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये संसद भवनाकडे संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांनी हे संसद भवनाकडे जात होते आणि सरकारच्या वतीने, केंद्र सरकारच्या वतीने त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे आणि त्याचाच निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र बंद करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि महाराष्ट्र बंद करण्याचं आवाहन केलेलं आहे। आपण सध्या भातकुली शहरामध्ये उभे आहोत। आपण माझ्या मागे वंचित आघाडीचे कार्यकर्ते पाहू शकता। मोठ्या प्रमाणात आंदोलनकारी जमत आहेत, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत आणि असं समजते की वंचितसह अनेक पक्षांनी इथं पाठिंबा दिलेला आहे। आपल्या मागे हे जे वंचितचे कार्यकर्ते आहेत मोठ्या प्रमाणात नारेबाजी करत आहेत। कॅमेरावर हे थेट तहसीलदारांना निवेदन देणार आहेत आणि दिल्लीमध्ये जे जंतर मंतर आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनावर विद्यार्थ्यांच्या आंदोलन लाठीचार्ज झालेला आहे आणि लाठीचार्जचा निषेध म्हणून हे प्रकाश आंबेडकरांच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। मुलींनी आणि सर्व तरुणांनी निशब्द राहिलेलं काही चांगलं नाही आहे, कारण अत्यंत शांततापूर्वक दिल्लीला मोर्चा चालू करते। आजपर्यंत पेपर फुटीच्या माध्यमातून एज्युकेशन सिस्टीमला आम्ही दोष दिला आणि ह्यावर सरकार गप्प आहे। आजपर्यंत आम्हाला फक्त धर्मेंद्र प्रधानांचाच राजीनामा हवा होता, पण आज आम्हाला या देशाचे पंतप्रधान जे गप्प आहेत त्यांचाही राजीनामा पाहिजे आणि सोबतच गृहमंत्री राजीनामा पाहिजे। असं मुळात सरकारला सुद्धा लाज वाटत नाही का आज राज्यसभा अभियान घेऊन राहिले, पूर्ण महाराष्ट्र बंद आहे, त्याच्यात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तिथे येऊन राज्यसभा अभियान घेऊन राहिले। म्हणजे एकीकडे या विद्यार्थ्यांना न्याय द्यायचाच नाही असं आपल्या सरकारचं म्हणणं आहे। झालं बस, हे त्यांच्या जागी आमच्याकडून पालकमंत्र्यांच्या जोडून काहीच अपेक्षा नाही, परंतु निदान आमच्या जोडून सरकार म्हणजे गव्हर्नमेंटच्या तर्फे तरी अपेक्षा होत्या का तहसीलदार साहेब इथं पाहिजे होते, परंतु तहसीलदार साहेब विद्यार्थ्यांच्या म्हणणं ऐकण्यासाठी नाही, यात वरिष्ठ लिपिकांनी त्यांनी पाठवून दिलं। म्हणजे कुठंतरी हे संविधानाले कुठंतरी मानून नाही राहिले, संविधान फाळण्याचा प्रयत्न करून राहिले, असं हे गव्हर्नमेंटचं आणि प्रशासनाचं काम चाललं। आमची अपेक्षा आहे, आमचं म्हणणं नाही तुम्ही करा म्हणून आमची अपेक्षा आहे। जर पोलीस यंत्रणेने जर समजा सांगितलं की आम्ही अशा प्रकारची लाठीचार्ज करू शकत नाही, हे शेतकऱ्यांची मुलं आहेत, हे आमचे भावंड आहेत, हे आमचे नातलग आहेत, हे आमची मुलं आहेत, सगळे आहेत,
जर तुम्ही असं जर केलं तर 100% साहेब हे सक्सेस होऊ शकतं. कारण की प्रशासनाची जबाबदारी आहे की जनतेला न्याय करून देणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. म्हणून तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही या जनतेची बाजू घ्यावी. तर ज्याप्रमाणे एखाद्या अधिकाऱ्यावर जेव्हा एखाद्या राजकीय माणूस जेव्हा एखादा मारहाण करते त्यावेळेस तुम्ही पेंडम कार्यक्रम चालू करतात, तुम्ही आंदोलन चालू करतात, तसंच जर आमच्या संपूर्ण तुम्ही उभे राहिले तर 100% हा सरकार निश्चितच खाली येणार आहे यात शंका नाही. म्हणून तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करावं एवढीच अपेक्षा आहे. या